Now pay your attention. Last lecture, what we have learned? We have learned 17 different types, 7 different types of Lewis types. Actually, there are 14 subtypes. Okay. जर आपण सिंपल क्यूबिक, प्रिमिटिव्ह, देन बॉडी सेंटर, फेस सेंटर असं जर इन्क्लूड केलं तर 14 होतात. आणि मेन टाईप जर तुम्ही पकडले तर किती होतात? देर आर 7 ब्रेविस लॅटिस. ब्रेवियस लॅटिस. Which are those? How to remember these 7 brevis lattice? What is the trick? Trick काय सांगितलेली? Yes. Which trick we have discussed? CT, then OT, HMT सांगितलं होतं? CT, OT, HMT सांगितलं होतं का? नाही? CT, OT, HMT. What is C? C stand for cubic. T stand for tetragonal. Then O stand for orthorhombic. T stand for trigonal or rhombohedral. Okay. T stand for त्यानंतर सांगा H stand for what? H for what? Hexagonal. Then M stand for monoclinic and T stand for triclinic. Already we have discussed. Now, what are the parameters of unit cell? Unit cell चे कोणते पॅरामीटर सांगितले होते? ABC पॅरामीटर सांगितले होते? Yes. What are these ABC parameter? What is meant by A? What is meant by B? What is meant by C? सांगा. काय असते ABC पॅरामीटर सांगा. Suppose we have this simple cube. Remember? Okay. This is our simple cube. How many corners are there in cube? Corner किती असतात सांगा. There are 8 corners. Okay. How many faces are there? 6. 6 faces are there. Okay. How many edge centers are there? Edges किती असतात? 8. Edge center किती आहे? Okay. X axis, Y axis and Z axis. The length along X axis, it is considered as 8. it is A parameter. Length along Y axis, B parameter. Length along Z axis, C parameter. What are these ABC? Actually these are nothing but intercepts. Okay. हे X axis ला कुठे इंटरसेप्ट करतं तेवढं डिस्टन्स. हे डिस्टन्स म्हणजे काय? ABC. ABC पॅरामीटर आर नथिंग बट एज लेंथ. याची लांबी किती आहे? त्याला म्हणायचं एज लेंथ. तो कुठे इंटरसेप्ट करतो? त्यानंतर ABC पॅरामीटर आपल्याकडे इंटरफेशियल अँगल्स आहेत. इंटरफेशियल अँगल्स कोणते आहेत? अल्फा, बीटा, गॅमा. ओके. सो अँगल बिटवीन A and B. Angle between A and B. We have ABC parameter. Angle between A and B, it is called as gamma angle. The angle between A and C, it is considered as beta parameter. The angle between B and C, it is called as alpha angle. येथे लक्षात A आणि B म्हणजे काय? गॅमा. A आणि C म्हणजे काय? बीटा. आणि B आणि C म्हणजे काय? अल्फा. These are the alpha, beta, gamma. What are that? त्याला काय म्हणायचं सांगा. इंटरफेशियल अँगल. And always remember that there is law of crystallography that it states that if you cut the crystal, its interfacial angle never changes. उदाहरणार्थ मी समजा हा क्यूब कट केला. अर्धा कट केला. जो 2 भाग तयार झाले, दोन्ही भागामध्ये अँगल सारखे राहील की वेगवेगळे राहते?
नाही दोन डिफरंट सेम रेट. सेम राहील की डिफरंट राहील? क्यूब तुम्ही अर्धा कट केलं, बरोबर? इफ यू कट द क्यूब, व्हॉट विल हॅपन? द इंटरफेशियल अँगल विल नेव्हर चेंजेस. समजा जाऊ द्या, ठीक आहे, मी असं घेतो क्रिस्टल, हा माझा एक क्रिस्टल आहे, ओके. आता मी काय केलं, हा इंटरफेशियल अँगल माझा किती आहे समजा, इट इज 120 डिग्री, ओके. मी आता याला कट केलं तर तो अँगल बदलणार आहे का? नाही. नाही बदलणार. देयर इंटरफेशियल अँगल नेव्हर चेंजेस. मग हा छोटा क्रिस्टल असो किंवा मोठा क्रिस्टल असो, इंटरफेशियल अँगल नेव्हर चेंजेस विथ द शेप. देयर इज लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ अँगल. समोरचे हे जे अँगल्स आहे एबीसी अल्फा बीटा गॅमा अँगलचे आहे, ते चेंज होत नाही. जरी तुम्ही क्रिस्टल छोटा घ्या, मोठा घ्या किंवा त्याला कट करा, तो अँगल चेंज होत नाही. लक्षात येत आहे? हाऊ टू रिमेंबर दिस ब्रेव्हिस लॅटिस? येस, HT, OT, CT, OT, HM. त्यानंतर मी काय सांगितलं होतं, याच्यानंतर काय शिकलो आपण? नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. चला आता पटपट आन्सर द्यायचा. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इन सिंपल क्यूब इज, सिंपल क्यूब मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स सांगितले? नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन सिंपल क्यूब, हाऊ मेनी ॲटम्स? येस, येस, सांगितलं, शिकवलेलं आहे, पण मला ते लक्षात नाही राहिलं. बरोबर. हाऊ मेनी ॲटम्स पर युनिट सेल. बघा क्यूब आहे, किती ॲटम्स असतील सांगा? कॉर्नर किती आहे? 8 कॉर्नर आहे, बरोबर आहे. मग 8 ॲटम्स कॉर्नरला आहेत. मग सिंपल क्यूब याचा अर्थ काय? फक्त कॉर्नरलाच ॲटम आहेत, फेसला आणि बॉडी सेंटरमध्ये ॲटम नाही, बरोबर आहे. मग यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? हा किती जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे सांगा? येस, so there are 8 atoms, 1/8 into 8, so total number of atoms is, it will become 1, बरोबर आहे. 8 and 8 cancel. It means that total number of atoms per unit cell in simple cube, total number of atoms per unit cell it is 1, okay. These are the first. Second, total number of atoms in BCC, body center क्यूब मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम्स किती असते सांगा? आता बॉडी सेंटर म्हणजे काय? 8 कॉर्नरला 8 ॲटम्स आहेत आणि मध्ये काय? 1 मध्ये एक ॲटम आहे. त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं राहणार? 9. हा मधला जो ॲटम आहे हा इतर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? आहे नाही, कोणाच्याच कॉन्टॅक्ट मध्ये नाही. तो क्यूबच्या आतमध्ये आहे आणि आजूबाजूला तो ज्या काही युनिट सेल असणार आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. तो सिंगली बिलॉंग टू दिस युनिट सेल. त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन 100%. त्यामुळे मग काय करणार आपण? कॉर्नरच्या ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे? 1/8 into 8 plus 1 will be equal to 1 plus 1 2. Therefore total number of atoms per unit cell if we have body center cube it is 2. हे फार महत्वाचं आहे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. टोटल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. त्यानंतर आता मला सांगा, जर माझ्याकडे फेस सेंटर असेल, ओके, इफ आय हॅव FCC आलं नाही, मग आता फेसेस किती आहेत सांगा? हाऊ मेनी फेसेस आर देयर? 6 फेसेस. मग आता फेसेसचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे ॲटमचं? समजा हा फेसला ॲटम आहे, ॲटम म्हणजे स्पियर कन्सिडर करा, है ना. मग आता स्पियर अर्धा दुसऱ्या युनिट सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, अर्धा मध्ये आहे. मग कॉन्ट्रीब्युशन 1/2% झालं. एका अर्धच कॉन्ट्रीब्युशन आहे, बरोबर. देअरफॉर कॉन्ट्रीब्युशन इज हाफ. हाऊ मेनी ॲटम्स आर देयर? 6 फेसेस आहे. 6 into 1/2 हे झालं फेसचं कॉन्ट्रीब्युशन प्लस काय? 1/8 into 8 कॉर्नरचे, बरोबर आहे. हे किती झाले? हे झालं 3 आणि हे 1. ओके, किती येणार मग कॉन्ट्रीब्युशन? 4. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इन FCC इट इज 4, इन BCC इट इज 2 and simple cubic it is
It is very very important point because today we want to study the packing of solids. How these atoms, constituent particle or molecule are going to form a crystal lattice. Crystal lattice कसा तयार होतो? ओके, क्रिस्टल लॅटिस तयार होताना हे जे काही ॲटम्स आहे यांची अरेंजमेंट होते. ओके, सुरुवातीला आपण सिंगल 1 डायमेन्शनल अरेंजमेंट होतो, त्यानंतर 2 डायमेन्शनल अरेंजमेंट होतो आणि नंतर 3 डायमेन्शनल अरेंजमेंट होतो. आणि ह्या अरेंजमेंट झाल्यामुळे क्रिस्टल लॅटिस कसा तयार होतो आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड आणि टेट्राहेड्रल व्हॉइड कसे तयार होतात हे आज आपण शिकणार आहोत. ओके, चला बघा, आता आपल्या याच्यामध्ये महत्त्वाची कन्सेप्ट काय शिकायची आहे? कोऑर्डिनेशन नंबर. एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सोडियम? सोडियमचा कोऑर्डिनेशन नंबर किती? मग आता मला सांगा, सोडियमची क्रिस्टलाइन सिस्टीम कोणती आहे? कोणत्या सिस्टीममध्ये तो क्रिस्टलाइज होतो? आता आपल्याकडे 7 वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल लॅटिस आहे, तर सोडियम कोणत्या क्रिस्टल लॅटिसमध्ये क्रिस्टलाइज होतो? सोडियम क्रिस्टलाइजेस इन सिंपल क्यूब, बरोबर आहे. आणि क्यूबिकमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती राहतो? तर कोऑर्डिनेशन नंबर 6 राहतो. तो कसा राहतो आपण बघणार आहोत. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सोडियम इज 6. सो आय विल पुट द हेडिंग हियर, पॅकिंग ऑफ सॉलिड. ठीक आहे, सुरुवातीला आपण बघू 1D पॅकिंग. 1D अरेंजमेंट मध्ये बघा, समजा मी अरेंजमेंट अशी केली. ओके, दिस इज सिंपल अरेंजमेंट. सपोज वी हॅव द इमॅजिनरी पॉइंट हियर. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस ॲटम? समजा हे सोडियम आहे असं कन्सिडर करा, याचा कोऑर्डिनेशन नंबर किती राहणार मला सांगा? किती राहणार? इथं 1D अरेंजमेंट आहे, इथं आता समजा कोऑर्डिनेशन नंबर किती राहणार याचा? हा एक स्फिअर किती स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? 2 स्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. त्यामुळे आपण काय म्हणणार? CN, कोऑर्डिनेशन नंबर इज 1 हियर. ओके, येते लक्षात? सध्या फक्त इतकंच लक्षात घ्या, नंतर आपण पुढे कॉम्प्लेक्स बघणार आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकारचे अरेंजमेंट बघू. यालाच मी पुढे मॉडिफाय करतो. ओके, this arrangement is called as AA type arrangement. Okay, या अरेंजमेंटला काय म्हणायचं? AA type arrangement. ही झाली आपली A लेयर, अगेन A लेयर, अगेन A लेयर, एकाच प्रकारचे लेयर. आता आपण एखादा मधला स्फिअर घेऊ. समजा आय विल टेक दिस वन. रांगोळी काढते. पेंटागॉन. ओके, पेंटागॉन करू शकतो. अजून काय करू शकतो आपण? येस, ए ॲटम स्क्वेअर पण करू शकतो. रेक्टेंगल भी होते, काय पण होऊ शकतं. ओके, now here what is the coordination number? क्या है coordination number इथे?
1, 2, 3, 4. Here coordination number is 4. अशी arrangement. Again it is what? AA type arrangement. ही झाली सिंपल अरेंजमेंट इन वन डायमेन्शन. आता आपल्याला काय करायचंय AB टाइप अरेंजमेंट बघायचं. ओके, AB टाइप अरेंजमेंट. पुढे लिहू इकडे स्क्रीनच्या बाहेर नाही जाते ना. ठीक आहे, बघा नॉर्मली इन केस ऑफ मला सांगा 7 डिफरंट क्रिस्टल लॅटिस आहे. यापैकी सगळ्यात सिमेट्रिक कोणता क्रिस्टल आहे? सगळ्यात सिमेट्रिक क्रिस्टल क्यूबिक. आणि सगळ्यात असिमेट्रिक क्रिस्टल जैसे एल्डेन पण मॅच होत नाही आणि अँगल पण मॅच होत नाही. असं कोणता क्रिस्टल सांगितलं होतं? सगळ्यात शेवटचा क्रिस्टल लॅटिस कोणता आहे? that is triclinic. Okay, triclinic crystal is highly asymmetric. आता जर आपण AA अरेंजमेंट जर केली तर आपल्याला मिळणारा जो क्रिस्टल लॅटिस आहे तो क्यूबिक असतो. आणि जर AB टाइपची अरेंजमेंट केली तर मिळणारा जो क्रिस्टल लॅटिस आहे तो हेक्सागोनल असतो. Hexagonal arrangement is there. One, two, one. मॅथचं सुरू झालं? हो. किती वाजता? वाजले का काय? ठीक आहे. Yes. So this is hexagonal arrangement. Okay. The coordination number is 6.
In this case, so this is called crest. Always remember, crest of sphere. This is what? ट्रफ ऑफ स्फीयर और एक्सिस. डिप्रेशन वाला पोर्शन जो है वो ट्रफ, वो हाइट वाला जो पोर्शन है वो है क्रेस्ट. सो दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इट इज कॉल्ड, सपोज दिस लेयर इज A B A. If we have AB type of packing, we are getting hexagonal crystal. Hexagonal crystal. Now, important point, very important point in this section, that is how there is generation of holes, octahedral and tetrahedral holes. Suppose we have the spheres like this arrangement. अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. ओके, म्हणजे कोणती अरेंजमेंट आहे? AB टाइप. सिंगल लाईन असली तर वरचं A होईल का? हा, सिंगल लाईन असेल तर फक्त A येते. C वरती कशी काढायची? A B C असेल. A B C. तिला आणखी वेगळ्या पद्धतीने बघून 3 डायमेन्शन मध्ये. 3 डायमेन्शन. दुसरी लेयर वरून ठेवा आपण. If I place a third layer, okay, हे A B आणि याच्यावरून मी काय ठेवले? दुसरी C वाली लेयर ठेवली. ओके. सर मग 3D मध्ये जे काढतो आपण, हा. ट्रायंगल एक 3D मध्ये जसं 3 याच्या आणि वरती येस. ते म्हणजे कोनचं फॉर एक्झाम्पल कोन हा ना. 3D ते ABC ला देतात. हा. आता याच्यामध्ये काय केलं आपण? एक प्लेन लेयर घेतला आणि त्याच्यावरून दुसरी एक लेयर ठेवली. आता बघा, लेयर पॅकिंग कशी होती सॉलिडची? एकावर एकच होणार आहे. फक्त याच्यामध्ये पॅटर्न काय आहे? जर AB पॅटर्न असेल तर अशा प्रकारे काय होतं? एका आता याचा हा जो ट्रफ आहे, सर मग ते वरती ठेवलं तर मग तो समजा असा उलटं मोजलं आपण तर मग ABच होईल ना. तो पण आपण जर समजून असं घेतलंय आपण आणि असं घेतलंय असं L मध्ये घेतलं तर AB करतोय तसं ABC येतं मग मध्येच येते. कसं होतं? समजा तुम्ही आणखी एक हे काढलं तर सर्कल वरती 2 काढले, वरती याच्यावर 2 येईल ना वापस. पण तर हे का? हे नाही, एकच आहे, दोन्ही आहे. याला एक्सटेंड करू का? हा, आणि वरती एक काढायचं, वरती तीन काढा बरोबर. हा, आता तिघांमध्ये एक काढाय, तिघांमध्ये एक. ओके. या तिघांमध्ये. आता हे कसं झालं? हे कसं झालं? AB झाली ना ते AB. AB, पण AB. ती पण AB झाली. हा. C कुठे आहे तर? I have placed another layer over AB arrangement. Okay. असं अजून करा, त्याच्यावरून दुसरी एक लेयर ठेवू. मग ती फक्त एकच पावर ठेवावं लागेल ना, C. Yes. If I place the another layer over AB arrangement, ती okay. वापस येईल ABA अशी होऊ शकते. हा ना, होते ना. C कुठे गेला? येईल का जरा सांग. How there is generation of tetrahedral? That I want to tell you. टेट्राहेड्रल कसा तयार होतो? ज्यावेळेस अरेंजमेंट पॅकिंग होते सॉलिडची. ओके, सॉलिडची पॅकिंग होत असताना AB अरेंजमेंट आहे. ओके, ऑन AB अरेंजमेंट इफ I place a third layer over the AB arrangement, there is generation of tetrahedral points like this. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर कसं राहणार? तुम्ही इमॅजिन करा, एक वरून बलून आहे. ऑलरेडी आहे, बलून आहे चांगले. ठीक आहे, बलून आहेत आपल्याला. सगळे आपल्याकडे. ठीक आहे, हे बघा, आपण त्याला काय करूया? दिस इज टेट्राहेड्रल अरेंजमेंट. 3 4.
येस, येत नाही का व्हिडिओमध्ये? आता आलं. आता आला का व्हिडिओमध्ये? एकशे टेट्रा आहे. दिस इज वॉट टेट्राहेड्रल अरेंजमेंट. ओके, 1 2 3 and 4. These are the, ओके, हे झाले हा वरचा आयटम हा वाला. ओके, आणि याच्या खाली पण काय आहे? आणखीन एक लेअर आहे. हं? मग याच्यामध्ये जो गॅप राहतो, याच्या मधला जो गॅप आहे त्याला म्हणायचं टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल व्हाईट. ओके, ज्यावेळेस तुम्ही पॅकिंग करणार, ज्यावेळेस तुम्ही स्पियरची पॅकिंग करणार, त्यावेळेस आता बघा स्पियर काय आपण 100% इफिशियंटली क्लोज ठेवू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यामध्ये गॅप राहणार. मग तो गॅप जो राहतो त्यालाच म्हणायचं व्हाईट स्पेसेस. आणि किती व्हाईट स्पेसेस राहतात त्याला म्हणायचं पॅकिंग इफिशियन्सी. हाऊ मच पॅकिंग इट इज इफिशियंट. ओके, त्यानंतर अजून एक आहे ऑक्टाहेड्रल होल. So how octahedral holes are formed? So we have here a single atom, then we have a tetrahedral hole. Tetrahedral hole मध्ये कसं केलं आपण सांगा? हा झाला आपला tetrahedral hole. ओके, त्यानंतर अगेन another tetrahedral hole. Yes. ओके, अशा प्रकारे आपल्याला टेट्राहेड्रल होतं. आता ऑक्टाहेड्रल होल कसं करायचं? 1 2 3 4 5 6 1 then 2 3 4 5 हा एक टेट्राहेड्रल आहे, हा दुसरा टेट्राहेड्रल आहे. ज्यावेळेस मी हा दोन टेट्राहेड्रल युनिट कंबाईन करणार त्यावेळेस ऑक्टाहेड्रल तयार होतो. येते लक्षात? ही खालची 3 आणि वरची 3 बलून आहे खाली, 3 बलून आहे वर, त्याला म्हणायचं ऑक्टाहेड्रल होईल. ऑक्टाहेड्रल होईल. याच्यामध्ये जी एम्प्टी स्पेस राहणार आहे, ठीक आहे, ही जी एम्प्टी स्पेस आहे अशा प्रकारे आहे. ऑक्टाहेड्रल OH and this is what TD, tetrahedral. टेट्राहेड्रल and octahedral. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण उद्या बघू. How many number of octahedral and tetrahedraloids are formed per unit lattice? हो ना, तेच घ्यायचं. येस.